या 12 तारखेला एक मोठी सभा बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात होणार आहे। बाबा एक चामोर्शी इथे मोठी सभा होणार आहे, समोर जिल्हा परिषद निवडणूक आहे, कुठे ना कुठे एक मोठी रणनीती तुम्ही आखली आहे काय? मला महत्त्वाचा येणारा नगर परिषद, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, तर त्या दृष्टिकोनातून रणनीती आम्ही आखलेलो आणि त्या दृष्टीने आम्ही 3 नगर परिषद गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत आणि चंद्रपूरमध्ये एक महानगरपालिका आहे। त्याच्यामध्ये आम्ही जरूर त्याचा आता जे आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व निर्माण कसं होईल त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे। आणि दुसरा म्हणजे जिल्हा परिषद गडचिरोली जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही लढणार आहोत। जिल्हा परिषद हा आमचा मिनी मंत्रालय आहे आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदचे अध्यक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं बसलं पाहिजे असं आमचा इच्छा आहे। परंतु शेवटी कार्यकर्त्यांचा वर अवलंबून आहे आणि कार्यकर्ता सगळे काम करणारे आहे आणि ते काम करणारे कार्यकर्त्यांचा जबाबदारी असतो की आम्ही कसं करायचं, काय करायचं, शेवटी ते मतदान करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असतो। आणि मला एकच सांगायचं आहे की पुढे कार्यकर्त्यांच्या भरोश्यावरच आम्हाला हा निवडणूक पुढे आपल्याला जायचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पूर्ण ताकदीने 51 जागेवर आमच्या लक्ष आहे लढायचं आणि 102 पंचायत समितीची जागा आहे तेच त्यात पूर्ण पंचायत समिती लढायचं असं प्रकारचा कार्यकर्त्यांचा मनस्थिती निर्माण झालेला आहे। आणि श्री गणेशा आम्ही 12 तारखेला 12 वाजता 12 मिनिट आणि 12 सेकंडला आमच्या नाऱ्याला आम्ही फोडणार। एक वेळा जिल्हा परिषद इथे सत्ता स्थापन केली आणि स्वतःच्या स्वबळावर किंवा पक्षाच्या बळावर तुम्ही पूर्ण जिल्हा परिषद निवडणूक लढणार? नाही, सत्ता स्थापनामध्ये फार मोठी भूमिका माझ्या आजपर्यंत राहिलेली आहे। आमचे 5-6 जागा आल्या तरी आम्ही जिल्हा परिषदमध्ये सगळ्यांना घेऊन आम्ही बसलेलो आहोत। कमी जागा असल्या तरी मी ॲडजस्टमेंट आम्ही केलेलं आहे आणि त्या दृष्टीने जिथे जिथे आपल्याला समजा महायुतीचा उमेदवार जर कॉमन उमेदवार असेल तर त्याला आम्ही सहकार्य करू आणि जिथे उमेदवार बरोबर नसेल आणि आमचा उमेदवार मजबूत असेल तर तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू आणि त्या दृष्टीने आखरी मी सुद्धा महायुतीचा एक प्रतिनिधी आहे। मी आलो काय आणि महायुती आलं काय एकच आहे। महायुतीचाच सरकार या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमचा बसणार आहे। महायुतीचाच जिल्हा परिषदचा अध्यक्ष बनेल, 5 सभापती महायुतीचेच बनणार आहेत हे या निमित्ताने सांगू शकतो। आपण बघू शकतो की जिल्हा परिषदची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐरी विधानसभेचे आमदार धर्मराव आत्राम हे प्रतिक्रिया देत होते आणि जवळपास पूर्ण निवडणुकीची तयारी जी आहे ती ऐरी विधानसभेतून जिल्हाभरात आखण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेहंदी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।